नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून मिराकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड मीडिया सविनय सादर करीत आहोत मी ती आणि डायरी. लेखिका श्रुती कुलकर्णी, दिग्दर्शक अविनाश विभांडिक. सादर करीत आहोत मी ती आणि डायरी. बाय द वे, तू काय म्हणतेस? ए नाही यार, अशी कशी विसरेन मी तुम्हाला सगळ्यांना. उलट इकडे शिफ्ट झाल्यापासून तुमची गरज जास्त साठवायला. का गं? ओके ठीक आहे, चल बाय. काय हा पसारा? गुनगुनगुनारे 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 गाना रे. कोणाची आहे ही डायरी? काय असेल यात? मम्मा, ए मम्मा, where are you? काय झालं बेटा? एवढी आरडाओरड कशाला करतीयेस? मम्मा हे बघ ना, कपाटातून ही डायरी सापडली. कोणाची आहे ग ही? ही पूजा माझी तरी नाहीये ग. आणि तू ह्यासाठी मला इथे बोलवलंस? यू नो ना की मला उद्या आणि परवा 2च दिवस सुट्टी आहे आणि अख्खं घर आवरायचंय. आणि तुझा हा पसारा तूच आवरायचंस, कळलं? हो. हिचा प्रॉब्लेम काय असतो दरवेळेचा? आणि काही बोललं तर लगेच रागवते आणि म्हणते, पूजा तू आता 10वीत आहेस ना, तुला एवढं पण सांगायला लागतंय अँड ऑल दॅट. पण ही डायरी नक्की कोणाची आहे? ते कपाट ना आपल्या इथे राहणार आहे. ती डायरी पण त्यांच्यापैकीच कोण असते असेल ना. अरे हो, माझ्या लक्षातच आलं नाही ते. खरंच रे, माझ्या डोक्यातच आलं नाही. त्यासाठी डोकं लागतं ना, ते कुठे तुझ्याकडे. ए तू गप्रे दादा. आणि जर मी विंडो घ्यायची असेल ना तर तुला पण डोकं नाहीये, कारण तू माझा भाऊ आहेस, कळलं ना? ए ते जाऊ दे. तू आता 10thला आहेस ना, अशा फालतू गोष्टींना बरा वेळ मिळतो. हे बघ, तू बोर्डात 4थ्या आलेला गजेंद्रची बहीण आहे. 4थ्या? 8व्या नाही, 4थ्या आलेला गजेंद्रची बहीण आहे. आणि तुला पण बोर्डात यायलाच हवं, कळलं? ए तू मला धमक्या देऊ नकोस हा. बस, विषय संपला. अभ्यासाला लागा. एक जास्त टाइमपास करू नकोस. आधी स्वतःचा अभ्यास बघा. जाऊ दे, आता टेन्शन घालवण्याचा एकच मार्ग आहे, खरंच अभ्यास करा.
मी शाश्वती. आजचा डायरी लिहिण्याचा पहिला दिवस आणि देवाकडे एकच प्रार्थना की निदान आता तरी नव्याची नवलाई 9 दिवस असं न होता ही डायरी तरी पूर्ण होते. आज आम्ही या घरात शिफ्ट झालो. मला हे घर खूप आवडलं आणि माझी रूम पण. पण आवराआवरी करण्याबद्दल आईचा राग सहन करावाच लागला. खरं तर आता मी 10वीला म्हणून दादा पण लेक्चर द्यायला लागला आणि आजचा दिवस खूप छान गेला. हिस्ट्रीची पूर्ण तयारी करता आली आणि मुख्य म्हणजे आज आई बराच वेळ घराच्या बाहेर होती. हो, आज आईचा चष्मा पडला आणि फुटला. दादा तर नुसताच हसत होता आणि मी आजचा दिवस खूप वाईट गेला. आवराआवरी करताना माझ्या हातून कप पडला आणि फुटला. आई खूप चिडली, खूप रागावली आणि तिने मला मारलं पण. मला खूप रडू आलं. दादा तो तर नुसताच बघत बसला होता. मला त्याचा खूप राग आला. पूजा पूजा कधीपासून मी चहा मारते पण तू खाली आलीच नाहीस म्हणून मी वर आली. पूजा पूजा कोण तू? मी नाही ओळखत तुला.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आवरून देवाला नमस्कार केला. इतक्यात बाबांचा फोन आला बँगलोरवरून. बाबांनी मला विश केलं. तेवढ्याच आईने माझ्या हातातून फोन हिसकावून घेतला. मला बोलून नाही दिलं बाबांची. नेहमीप्रमाणे मला खूप वाईट वाटलं. मी रडत रडत माझ्या रूम मध्ये आले. खूप रडले. आईची खूप आठवण येत होती. गच्चीवर बसलो होतो. इतक्यात आई वरती आली, ओरडली आणि परत कामं करायला सांगायला लागली. बाबा पण निघून गेले. मला बाबांशी खूप बोलायचं होतं, पण आईने बोलूच दिलं नाही.
बस झाला का अभ्यासा? ए दादा, सांगणार हिला. हो पूजा, वाचायला आता अभ्यास. अगं किती दिवसांनी भेटतो आपण. पण मी तुम्हाला ओळखतच नाही. कोण तुम्ही? काय हवंय तुम्हाला? हे पूजा, असं काय घडलंय सगळं? मी प्रथमेश, तुझा चुलत भाऊ कम्या दादा आणि माझी वंदन मी. तुझे आई आपलं मम्मा बोलवते. अरे कोण पूजा, कोण बाबा? कळत कसं नाहीये तुम्हाला? मी पूजा नाहीये. मी शाश्वती. कूल डाऊन. ती ऍक्टिंग करत होती. तुम्ही घ्या. नाका कसं आहे? आज काहीच विशेष नाही. हो, पण आज ना हिच्या हातातून पाणी सांडलं आणि ती त्यावरून घसरून पडली. मला तर खूप हसू आलं. पण परत मला हसताना पाहून आई खूप चिडली, खूप रागावली, आरडाओरडा करू लागली आणि दादा तो पण खूप ओरडला. हो, आज ना मी घ्या ना पाणी घ्या. डॉक्टर, मी तुम्हाला आमचा म्हणजे माझ्या मुलीचा प्रॉब्लेम तर सांगितलाच आहे. प्लीज तुम्ही तिला योग्य ती ट्रीटमेंट द्या. काही करून तिला बरं करा डॉक्टर. आणि योग्य तो रिझल्ट मिळावा म्हणूनच तुम्हाला बोलवलंय. हे तर तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही नावच दिले सायकॅट्रिस्ट म्हणून बोलवलंय. ती रूमच्या बाहेर यायला तयारच नाहीये. म्हणून तिला काही करून बरं करा डॉक्टर. शांत व्हा. चला आपण तिच्या रूम मध्ये जाऊ. हॅलो पूजा, हाव आर यू? कोण पूजा? मी शाश्वती. कितीदा सांगू तुम्हाला? ओके ओके. हॅलो शाश्वती, हाव आर यू? मी बरी आहे. तू कितीदा आहेस ग? शाश्वती, तुला कोणी भाऊ आहे का ग? किंवा बहीण? शाश्वती, तुझ्या वडिलांचं नाव काय आणि ते कुठे असतात? कोण शाश्वती? मी पूजा आहे. बाबा सांग ना त्यांना. तू पण ना. मॅम, तुमची मुलगी तर अगदी खडखडीत बरी आहे आणि तुम्ही उगाच आम्हाला बोलवलं. आमचा वेळ तुमच्यासाठी नसेल, पण तो आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. चला डॉक्टर. माझी आई लहानपणीच गेली. बाबांनी दुसरं लग्न केलं. म्हणजे तुला तुझ्या सावत्राने सांभाळलं? सांभाळलं नाही, फक्त छळलं. खूप
त्रास दिला तिने मला. माझा भाऊ तो पण माझ्या बाजूने नव्हता. पुढे काय झालं? पुढे काय, त्रास सहन करत जगत होते, पण जास्त नाही. शेवटी जीव दिला. मग पापी का मारलं? कारण मतदान आम्ही ठरवलं होतं, कोणालाही सुखाने जगू देणार नाही. पण माझी मुलगी का? ही तुमची मुलगी नाही. तुमची मुलगी ती डायरी वाचता वाचता गेली. काय बोलतेस तू पूजा? मेलेली पूजा बघायची. अगं काय करतेस? कुठे जातेस? खिडकी कशाला उघडतेस? पूजा, पूजा, पूजा!
हा मिस्टर थांबा 4 3 2 1 0 स्टार्ट. नमस्कार नमस्कार. तर सर आजचा विषय अत्यंत नाजूक असून त्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर सांगा मला त्याची कारणं. हे बघा, कारण सांगण्याआधी मी प्रेक्षकांना असे विचारू इच्छितो की आत्महत्या म्हणजे तरी नक्की काय. आपण त्यांची संधी सोडवली तर त्यांचा विग्रह होतो. आत्मा अधिक हत्या म्हणजे आत्महत्या केलेली हत्या. पण सर मला याची कारणं हवी आहेत. सांगतो. हे बघा, हे तत्वज्ञान घरी शिकवायचं. अहो पण कोण आपण? मी या केसचा ताबा घेतलाय. पोलीस आहे मी आणि या केसचा निकाल पण लागलाय. ती मानसिक दृष्ट्या स्थिर नव्हती. अहो मग हाच तर प्रश्न आम्ही विचारले ना. कोणी केले तिला मनोरुग्ण? हे आपल्याला माहिती. चला त्याला बचाय करायचा. याच्या मायला माझ्या डायरीने. आणि आता हे आता कशी आवडणार ही रूम? तोच प्रश्न उभा टाकला आमच्या समोर. चला उभी आहे. बहिणींनो, तुमच्या मधून नाही सगळं परत मुंबईला घ्यायचे. चला आठवा.